नमस्कार. दिवसातून 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते याचे आंतरिक रहस्य. माझे स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात लक्ष्मी केवळ सोनं रूप नाही. लक्ष्मी म्हणजे आरोग्य, लक्ष्मी म्हणजे शांती, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातलं हसणं आणि लक्ष्मी म्हणजे रोजच्या जीवनातला सुसंवाद. लक्ष्मी घरात येते याचा अर्थ केवळ धन येतं असं नाही. घरात आनंदाचा प्रवाह वाहू लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, दिवसभरात 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी शांतपणे येते. पण त्या 7ही वेळा आपण व्यस्त असतो, चिंतेत असतो, रागात असतो. काही वेळा घरात नकारात्मकतेच्या गर्तेत बुडालेलं असतो आणि ती परत निघून जाते. स्वामी समर्थ म्हणतात, घरात येणारी देवाची कृपा ओळखण्यासाठी मन निर्मळ असायला लागतं. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दाराशी येते, तेव्हा ती थांबावी, घरात प्रवेश करावा, असं तुम्ही काय करावं आणि घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम टिकून राहावं यासाठी 10 गुप्त उपाय कोणते आहेत, हे सर्व मी तुमच्याशी शांतपणे, सविस्तरपणे, अगदी मनाला भिडेल अशा रीतीने सांगणार आहे. चला मग आपण मन शांत करूया, श्वास खोल घेऊया आणि सुरुवात करूया. स्वामींच्या शिकवणीत एक अगदी सोपा पण खोल अर्थ दडलेला संदेश आहे. लक्ष्मी येते तेव्हा तू तिच्या स्वागताला तयार अस. लक्ष्मी 7 वेळा येते याचा अर्थ तो 7 क्षण आहेत. 7 काळ दिवसातील 7 ऊर्जेचे केंद्र, ज्या वेळांना तुमच्या घराची ऊर्जा बदलते. पहिली वेळ पहाटे, जेव्हा तुमच्या घरात पक्ष्यांचा आवाज, मंद वाऱ्याची झुळूक आणि ब्रह्ममुहूर्ताचा प्रकाश येतो. ही वेळ देवघराची ऊर्जा जागवण्याची असते. जर त्यावेळेला तुमच्या घरात शांतता असेल, देवघर स्वच्छ असेल आणि तुमच्या मनात कृतज्ञता असेल, लक्ष्मीचा पहिला स्पर्श होतो. दुसरी वेळ सूर्य उगवण्याच्या नेमक्या आधी, तेव्हा घरात धूप, सुगंध, स्वच्छ हवा असायला हवी. घरातील घाण, बोचरी वायू, चिडचिड ही ऊर्जा लक्ष्मीला नापसंत, ती थांबत नाही. तिसरी वेळ सकाळच्या नित्यक्रियेनंतर, घरातील स्त्री किंवा मुख्य गृहस्थ घर व्यवस्थित ठेवतात. त्यावेळेला गृहलक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते. यावेळी आपण बोलत असताना मनात राग, तणाव किंवा नकारात्मक शब्द असतील तर लक्ष्मीचा प्रवाह अडतो. म्हणून स्वामी म्हणतात, सकाळी निर्माण केलेली ऊर्जा दिवसाचा मार्ग ठरते. चौथी वेळ मध्यान्ह, तुम्ही जेवत असताना घरात थाळी असते, अन्न असतं. त्यावेळी मनात कृतज्ञता हवी. अन्नाला देवाचं रूप मानलं तर घरात अन्नलक्ष्मी कायम राहते. पण रागात, मोबाईलमध्ये बुडालेले जेवण, तणावात खाणं हे लक्ष्मीला नकोसं वाटतं. पाचवी वेळ सांज वेळ, दिवा लावण्याची वेळ. ही ऊर्जा सर्वात शक्तिशाली. तुम्ही सांज आरती करता, घरात दिव्याचा प्रकाश असतो, मंद स्वरात मंत्र किंवा नामस्मरण. लक्ष्मी याच वेळी घरात प्रवेश करते. पण घरात अंधार, आरडाओरड, भांडण तर ती परत फिरते. सहावी वेळ रात्री जेवणानंतर, घरात सर्वजण एकत्र बसतात. जर कुटुंबात प्रेम, संवाद, हसणे असेल तर ती थांबते. पण घरात तणाव,
प्रत्येकाला आपलं मोबाईलचं जग असेल तर घराची ऊर्जा विचलित होते. 7वी वेळ, झोपण्याच्या आधी. घरात शांतता, देवघराकडे नमस्कार, मनात आजचा दिवस कृतज्ञतेचा होता अशी भावना. लक्ष्मी यावेळी घराच्या ऊर्जा संरक्षण करते. लक्ष्मी घरात प्रवेश करेल ही 5 कामे करा. ही 5 कामं 7ही वेळा लक्ष्मी दाराशी येते तेव्हा तिच्या स्वागताचे दरवाजे आहेत. मन शांत ठेवा. नकारात्मकता म्हणजे लक्ष्मीचा मोठा अडथळा. घरात सुवास ठेवा. धूप, अगरबत्ती, नैसर्गिक सुगंध ऊर्जा बदलतो. घर स्वच्छ ठेवा. कचरा, धूळ, अस्ताव्यस्तता लक्ष्मीला अप्रिय आहे. शब्द पवित्र ठेवा. घरातील संवाद प्रेमळ, संयमी. कृतज्ञता ठेवा. ज्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत. मनात ही भावना निर्माण झाली की लक्ष्मी टिकते. घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी 10 गुप्त उपाय. सविस्तर. घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकवण्यासाठी उपाय आहेत, पण ते केवळ कृती नाहीत, ते तुमच्या घराची ऊर्जा बदलणारे मार्ग आहेत. हे उपाय गुप्त का म्हणतात? कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण त्याच्या मागे मोठी ऊर्जा कार्य करते. घरातील देवघर ही जागा सर्वात पवित्र असते. रोज सकाळी उजव्या हाताने दिवा लावला की तुमच्या घराची पहाट सकारात्मक होते. घरात पाणी सदैव स्वच्छ ठेवा. पाण्याला जीवनाचा प्रवाह म्हटलं आहे. नळातून गळणारे पाणी घराची समृद्धी गळते. स्वामी म्हणतात, घरातलं पाणी नासू देऊ नका. घरातील स्त्री ही गृहलक्ष्मी. तिची ऊर्जा जपली तर घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते. तिचा आदर, सन्मान, तिचं हसणं हे सर्वात मोठं धन. दरवाजा, प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा, कारण लक्ष्मी प्रथम तुमच्या दाराला पाहते. घरातल्या पैशाचा अपमान करू नका. पैसे जमिनीवर, अस्ताव्यस्त, चुरगळलेले. पैसा म्हणजे लक्ष्मी, तिचा आदर करा. घरातल्या पूर्वजांचं स्मरण करा. त्यांच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी दर 15 दिवसांनी साधं नामस्मरण, नमस्कार करा. स्वयंपाकघर, लक्ष्मीचं घर. तिथे अस्वच्छता, जुनी घाण, तुटलेली भांडी हे समृद्धीला अडथळा आहे. घरात तुळशी असू द्या. तुळशी म्हणजे जीवन, ऊर्जा, आरोग्य, शांती. तिच्या उपस्थितीत घराची स्पंदने वाढतात. संध्याकाळच्या वेळी घरात दिवा लावा. सांज वेळ ही लक्ष्मीला आवडणारी वेळ. दिव्याचा प्रकाश ऊर्जा बदलतो. घरात अन्न वाया घालवू नका. अन्नाचा अपमान म्हणजे अन्नलक्ष्मीचा अपमान. एका घासावरही लक्ष्मीची कृपा असते. या सर्व उपायांचा अर्थ हा नाही की तुम्ही केवळ बाह्य कृती करा. खरा अर्थ आहे घराच्या ऊर्जेला शुद्ध करणं. स्वामी समर्थ म्हणतात, घरातली शांती हीच घरातली समृद्धी. तुमचं घर तुमच्या मनाचं प्रतिबिंब आहे. तुमचं मन शांत असेल तर तुमचं घर आनंदाने भरून जातं. लक्ष्मी कधीच जड दरवाजे उघडत नाही. लक्ष्मी कधीच घाईने येत नाही. ती येते तेव्हा घरात प्रेम, शिस्त, स्वच्छता आणि कृतज्ञता असते. हे सगळं तुम्ही मनापासून पाळलंत तर 7 वेळा नाही, रोज कायम तुमच्या घरात लक्ष्मी राहते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.